9x5 ची लागवड आहे, 3 वर्षांचा प्लॉट आहे बरोबर. तैवान पिंक पेरूचा प्लॉट आहे, डीप ब्लॅक सॉइल आहे बरोबर. याचा बेड जसं तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं, बेडची साईज जर तुम्ही बघितली तर साधारणतः 2 फुटाचा बेड आहे आणि लांबी जर बघितली बेडची साधारणतः 4.5 ते 5 फुटापर्यंत बेड आहे. याच्यामुळे जर तुम्ही झाडाची हिल्ड बघितली तर एकदम जबरदस्त आहे बघा. झाडावरती 100 पेक्षा जास्त. आजही 16 तारीख आहे, 16 जून. पाऊस पडलेला नाहीये, कडक उन्हाळा आहे. एवढ्या याच्यात परिस्थिती अशी. आणि याच्यात बघा झाडाची हिल्ड बघण्यासाठी अजून काय बघायचं तर हे मूळ बघा. आता जर तुम्ही मुळं जर बघितले तर ह्या मुळांना प्रॉपर हे बघा, ह्या अशा टाईपमध्ये कुठेही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे अशा टाईपचे व्हाईट रूटिंग जर असतील तर मुळं व्यवस्थित काम करताय, अपटेक व्यवस्थित होतंय. आणि अजून एक स्पेशालिटी बघा याच्यात बरोबर. ही स्पेशालिटी काय माहिती का, हे मूळ जे आहे हे ओपन झालेलं होतं इथून बरोबर. आणि असं पहिल्यांदाच बघितलं. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण कमेंट करा. हे बघा मूळ आणि हे पूर्ण ओपन झाल्यानंतर इथं शूट आले बघा इथं. आणि हे शूट आल्यानंतर बघा इथूनच चालू झालं परत झाड. परत इथे याला शेंडा, याला परत बर्ड्स वगैरे आलेले आहेत. हे बघा इकडच्या बाजूला, म्हणजे हे मुळाला आलेलं आहे, ही झाडाची फांदी नाहीये. ही स्पेशालिटी त्याची. महत्त्वाचं आपल्याला काय आहे, डीप ब्लॅक सॉईलमध्ये बेड चांगला व्यवस्थित मोठा करा आणि त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करा. धन्यवाद. तुम्हाला नवीन विषय मी घेऊन येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.